सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं च तन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमित्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। आता आपण भजन ऐकलं। सद्गुरु महिमा अगाध अपार। जे अगाध आहे, जे अपार आहे, अगम्या अपारा अनामा स्वरूपा, भगवान देवनाथ महाराजांनी आपल्या गोपाळनाथ महाराजांचं स्तोत्र केलं। अगम्य अपारा अनामा अरूपा। भाव पूर्णतेने, प्रेम पूर्णतेने आणि प्रखर निष्ठेने ते समजणं सोपं आहे, पण आपणच ठरवून घेतलं की कळून घ्यायचंच नाही, तर मग ते कळतच नाही। आणि तो सद्गुरू तो आपल्यातच आहे। भगवान गोपाल कृष्णांच्या मुखातून सद्गुरूचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे भगवद्गीता। आता तो बोध रूपाने आहे, तो आपल्या ठाई आहे, तो कळून घ्यायचं की नाही हा आपला प्रश्न आहे। आणि सद्गुरू काय देतो? तो भक्ती देतो, आणि भक्तीच्या पाठी काय आहे तर मुक्ती आहे, म्हणजे मोक्ष। आणि त्यासाठी तो भक्ती करायला लावतो। भक्तीचं महात्म्य काय आहे? तसं म्हणतात मोक्ष कारण सामुग्र्यात भक्तिरेव गरीयसी। मोक्षाची सामुग्री तो देतो। आपण समजून घेऊ मोक्ष काय। आता शब्द तर पुष्कळ, पाप पुण्य मोक्ष गती मुक्ती आपण ऐकतो, ते कोणत्या सिलेबसमध्ये नाही आहे। तसंच तर फिजिक्सच्या माणसाला व्हेलॉसिटी काय म्हटलं तर तो 40 50 60 वर्षांनी म्हणते आता होतं बा। आयुष्यभर आपण मोक्ष भेटला पाहिजे, मोक्ष भेटला पाहिजे, मरून तर मोक्ष भेटत नाही, एकदम खोटा आहे। कोणी म्हणाल खूप त्रास आहे आता मी मरतो, तर त्यांनी मोक्ष तर भेटतच नाही, परंतु अनंत जन्मात हाल झाले नाही इतके हाल मात्र मेल्यानंतर होतात। मोक्ष कारण सामुग्र्यात भक्तिरेव गरीयसी। भक्ती ज्या मोक्षाला कारण आहे, सावरकरांचं एक गीत आहे, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवते।
वेद उपनिषद तत्वज्ञान ज्याला मोक्ष आणि मुक्ती म्हणतात, ते मोक्ष आणि ती मुक्ती तुला स्वतंत्र करण्यामध्ये, तुझ्या स्वतंत्र असलेल्या हे भारत माते तुझ्या स्वतंत्र स्वरूपामध्ये त्याच्या दर्शनात आम्हाला प्राप्त होतं. मोक्ष कारण सामुग्र्यात एक तर मोक्ष म्हणायचा कशाला, आणि तो मोक्ष हा मेल्यानंतर कधीच मिळत नाही, तो जिवंतपणीच अनुभवाला येत असतो. विसरून जा की मेल्यानंतर मोक्ष भेटला पाहिजे. मेल्यानंतर गती मिळते, मोक्ष नाही. दुर्गती मिळते, सद्गती मिळते. एकरस्त्र्या मुक्ती, एखाद्या विशिष्ट गोष्टीपासून मुक्ती मिळते, सर्व गोष्टीपासून मोक्ष मिळतो. हा दोन मध्ये फरक आहे. मुक्ती एक मार्गी आहे आणि मोक्ष हा अनंत मार्गी आहे. मोक्ष आणि मुक्ती या दोन मध्ये फरक आहे. तर मी सांगत होतो मोक्ष कारण सामुग्र्यात, त्या मोक्षाला कारण सामुग्री जी देते ती आहे भक्ती, म्हणून तिचा जय जयकार असो. आणि ती भक्ती देण्याचं काम, ती समज देण्याचं काम सद्गुरू करतात. मॅट्रिक पास झाला पाहिजे म्हणून शेगावला जाऊन येतो, निवडून आलो म्हणून शेगावला जाऊन येतो, सगळे आता बोलणं नाही, लगेच पेपरला येते, आम्ही बोलत तर काहीच नाही. त्याच्यासाठी ते नाहीच, खोटं आहे ते. तुम्हाला जे भेटायचं नाही, तर कित्येक लोक यावर्षी जिंकून आलो दर्शनाला जाऊन येतो, दुसऱ्या दिवशी धडालकन पडतात, तेव्हा नाही जात तो. सद्गुरूला जे द्यायचं तोच ते देतो, जे हिताचं आहे तेच तो देतो. जे द्यायचं ते किती पटका सरपटका देत नाही. आपल्याच मनासारखं दिलं पाहिजे असं काही बांधील तो नाही. पण मोक्ष कारण सामुग्र्यात मोक्ष नावाची एक स्थिती तो देतो आणि त्यासाठी भक्ती मार्ग पुष्ट करतो, प्रशस्त करतो. त्यातले जे दगड धोंडे काटे कुटे म्हणजे समज गैरसमज, जसं आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, सत्य नावाचा एक उकल करून पाहिली, सत्य या तत्वाचं काय, तसंच मोक्ष तत्वाचं आहे. एका ठिकाणी असं म्हटलंय, मोक्षस्य नाही वासोस्ती न ग्रामांतरमेव वा. मोक्ष कुठे राहत नाही, ती कुठे कपाटात ठेवण्याची वस्तू नाही, ती कुठे स्पर्श करायची वस्तू नाही. असं कोणी सांगू शकत नाही की मला मोक्ष भेटला, तो मृत्यू झाल्यानंतर भेटतो असं नाही. नर्वांतरे मृत्यू मोक्ष भवती. मी शास्त्रातले वाक्य सांगणार. मृत्यूनंतर मोक्ष भेटतो हा एकदम गैरसमज आहे. त्याच्यासाठी किती भागवत ठेवा. मग ते 7 कांडाचं ते एका घरी गेलो तुम्ही, तो ॲक्सिडेंटनी गेला बिचारा, त्याच्या घरी मला बोलावलं, वर्षश्राद्ध होतं. तर वर्षश्राद्धाच्या वेळेला मी श्राद्धाच्या वेळेला नाही गेलो, पण तिथं भागवत होतं तर मी गेलो. महाराज तुम्ही बांबुले हात लावा. मी म्हटलं बांबुले मी कोण हात लावून, त्याच्यात तो बसेला. नाही तुम्ही बांबुले हात लावा, त्याच्यात भागवतात सांगेलाय. बुवा म्हणत मला भागवतात सांगेलाय का ते 7 कांडे फुटतात. म्हटलं त्याच्यात तो बसेलाय, मी काय हात लावू. 7 कांड फुटले काय अजून. आता मला माहित होतं ना तो त्याच्यात बसलाय ना 7 कांड फुटणार आहे. म्हटलं तुम्ही लावा ना. नाही त्याच्यात तो आहे. मला सांगून राहिले तुम्ही नाही. अंजनगावचीच गोष्ट आहे. मी म्हटलं हातच नाही लावत, पकडतो त्याला, कारण मला माहिती आहे त्याच्यात तो नाही आहे. असे अनेक समज गैरसमज त्याच्यात असतात. तर असं वगैरे काही नसते.
पण असं म्हटलं की अज्ञान हृदयी ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृता. जसं जसं जीवनाचं अज्ञान जाईल, जसं जसं जीवनाचं ज्ञान कळेल, तसा तसा मोक्षाचा अनुभव येत राहील. मोक्षाचा अनुभव कसा असतो? एक तर तो सांगितलं मी, जिवंतपणीच अनुभवाला येतो. आपल्या हातून प्रत्यक्ष परमेश्वर कार्य करून घेतो आहे, नाही तर हे आपल्याला शक्य नाही. आणि त्या कार्याचा परमानंद, त्या कार्यातच जगावं, त्या अवस्थेतच राहावं आणि त्या अवस्थेतच मरावं. आणि त्यानंतर परमेश्वर माझ्या जवळ आहे, सदा सर्वदा दैव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, या स्थितीच्या सामर्थ्यशाली अवस्थेला मोक्ष असं म्हणतात. त्याचा अनुभव घेण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे. की माझ्यासोबत होता की नाही माहित नाही, पण आता आहे. आता एकदा हनुमंताने भगवान रामचंद्रांना विचारलं की 4 मुक्ती आहे असं मला कळलं आहे म्हणे. स्वरूपता, संविभता, सलोकता, सायुज्यता वगैरे अशा 4 मुक्ती आहेत, त्याच्यात काही मी जात नाही. या कशाने मिळतील? तर भगवान रामचंद्र म्हणतात, चतुर्विधा तुया मुक्तीर मद उपासना भवेत. मुक्तिक उपनिषद मधला हा स्टँजा आहे, हा श्लोक आहे. मुक्तीवर उपनिषदच आहे, जरूर वाचा. चतुर्विधा तुया मुक्तीर मद उपासना भवेत. माझ्या उपासनेतच 4ही मुक्ती दडलेल्या आहेत. म्हणे आता मी तुमच्या समोर आहे, तर मला तुम्ही सांगून राहिले की माझ्या उपासनेतच तुझ्या 4 मुक्ती दडल्या आहेत. एक आहे स्वांत मुक्ती. ती कशी असते? मला असं आवडत नाही, आपल्याला ते जमत नाही, माझा स्वभाव असा आहे, मी म्हणतो म्हणून माझ्याशिवाय काहीच नाही, माझं सगळं माझ्याशिवाय बिलकुल जमत नाही. या मी नावाच्या वस्तूपासून आपण या व्याप्तीमध्ये येणं, स्वतःची स्वतःपासून सुटका हा पहिला परमानंद आहे. कित्येक लोकांचे भांडणं, तंटे, ताण तणाव, नाही तर समजा अबोल घुशी असते एखादी व्यक्ती, किती शांत आहे, किती शांत आहे, पण ते खाली मुंडी पाताळ धोंडी असे असतात. भयंकर असतात हे लोक. बोलत काहीच नाही, शांत आहे असं दाखवतात, आतमध्ये भयंकर कल्लोळ. आणि चान्स भेटल्यानंतर बिलकुल सोडणार नाही, तोपर्यंत एकदम मुकाट. पहिल्या इम्प्रेशनमध्ये कोणालाही असं वाटेल काय शांत आहे, काय धीर गंभीर आहे, इम्प्रेस होतील लोक. परंतु पितळ उघडं पडतेच, प्रसंगावशात ते बरोबर बाहेर येते. ते मनुष्याची मग मी स्वतः काय आहे असं म्हटल्यानंतर मग सरळ पाहिजे की ममैवांशो जीवलोके, माझ्यामध्ये भगवंत आहे आणि भगवत कृपेने मी जगतो, भगवत कृपेने मी वागतो. त्याच्यामुळे मला स्वतःचा अहंकारी परिचय नाही. हा स्वांत अहंकार हा. तर अहंकार पुष्कळ प्रकारचे असतात. ठीक आहे, हनुमान जे विचारतात की तुम्ही आता प्रत्यक्ष आहे तर मला उत्तर देता, तुम्ही नसताना मी संवाद कोणाशी करायचा? तर म्हणे तुझ्यातल्या माझ्याशी, त्वामे अंतर मनोभागा, तुझ्यामध्येच मी आहे तो शोध आणि त्याच्याशी बोल. हेच आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद. आता ते इतक्या कनिष्ठ दर्जाचे आहेत काय की मनाशी ते वेडेपणा, मनाशी कसं बोला, आपल्या मनाशीच बोलत बसले असे थोडी आहे.
आपलाची वाद आपणासी हे महत्वाचं आहे, की मी माझं संपूर्ण मन ज्याच्या स्वाधीन केलं आहे. माणूस आपल्या मनाचीच खूप लावत बसला आणि मनाचीच काळजी घेत बसला. माझ्या मनाला मग मला खूप लागून गेलं, खूप वाटून गेलं, मनासारखं झालं नाही, मनासारखं. हे आहे मन आहे काय? एक सडक्या मासाचा तुकडा म्हणजे मन. जो मनाच्या वाई लागला त्याचा सत्यानाश झाला. जितक्या लवकर मन हे गोष्ट ही आपण यदृच्छतेप्रमाणे तुझ्या मनासारखं हो, माझ्या जीवनात जे घडेल ते त्याच्या मनासारखं घडेल, कारण माझं मन मी डिपॉझिट म्हणून त्याच्या लॉकरमध्ये ठेवलं आहे, त्याच्या स्वाधीन ठेवलं आहे. मला मन नाही ही अवस्था मनुष्य जीवनात कधीतरी कोणत्या तरी वयात आलीच पाहिजे. त्या क्षणापासून मनुष्याला कधीही अपमान होईल असं वाटत नाही. अपमानाच्या भीतीपासून तो दूर राहतो. माझा मान ठेवला नाही या स्थितीतून बाहेर येतो आणि कोणत्याही स्थितीमध्ये आनंदी राहतो. आणि आनंदाचा अनुभव हीच मोक्षाचा प्रसाद, यालाच मोक्षाचा प्रसाद म्हणावा, की ज्या ठिकाणी आनंदाशिवाय मी काहीही उपभोगणार नाही. स्वतःच्या मनाचं मग अपमान, मान, संतोष, खेद, रिग्रेट, तमोक वगैरे हे जे सगळ्या गोष्टी येतात, या स्वतःच्या मनाला धरून ठेवल्यामुळे मग त्याच्या मागे या सगळ्या निराशाजनक गोष्टी लागतात, की मला विचारलं नाही, मला पुसलं नाही, धडकन बोलून दिलं, आणि केवढं लागलं, अजून जखम बाळगून आहे मी वगैरे शब्द येतात. आणि याच्या पायी संसार खराब होतात, चांगल्या चांगल्या संस्था खराब होतात, चांगलं उभं राहिलेलं काम ते वाया जाते आणि माणूस परमनंट दुःखी राहतो. एक क्षण सुखाचा तर लगेच दुसरा क्षण दुःखाचा. ती गोष्ट आहे ना, की कावळा म्हणतो माझ्या मागे अन्य कावळे का. दुसरा गरुड सांगतो तुझ्या मागे अन्य कावळे नाही, त्यांना तुझ्याशी काही घेणं देणं नाही, तू इतका महत्वाचा पण नाही. माणसाचं असंच असतं, तो स्वतःला जोपर्यंत खूप महत्वाचा समजतो तोपर्यंत त्याला महत्त्व जनता देत नाही हे कळतच नाही. त्याला वाटतं मी खूप महत्वाचा आहे, मी त्या स्थानाला आहे, मी विशिष्ट अवस्थेला आहे, मला माझं, त्याच्यातच रमतो तो. गेला देव एकीकडे, गेला धर्म गड्ड्यात गेला, आपलं पहिलं सत्र झालं, त्याचे सगळे विषय गेले 12च्या भावात. त्याच्यावर येऊन त्या कावळ्याला सांगितलं तू मासाचा तुकडा सोड. सोडल्याबरोबर सगळे कावळे त्या मासाच्या तुकड्याकडे गेले. हा मोक्ष झाला, एकदम निर्भय झाला. मोक्षाचे दोन प्रसाद आहेत, दोन चमत्कार, दोन अनुभव आहेत. एक निर्भयपणा, दुसरा आनंद. ज्याच्या जीवनात निर्भयता आणि आनंद, सगळं केलं पण आता नाही आटपत, होते आता काहीतरी घडते, रामकृष्ण रे, ठीक आहे, सगळं करून पाहिलं, आनंद. निर्भयपणा आणि आनंद हे मोक्षाचे दोन प्रगट स्वरूप आहे. आणि हे दोन्ही गोष्टी जिवंत असताना जीवनातच अनुभवायच्या असतात. त्यामुळे मोक्ष हा जिवंतपणे साधायचा भाग आहे, हा मृत्यूनंतर नाही. चतुर्विधा तू या मुक्ती मद उपासना भवे. तर यासाठी भगवान रामचंद्र म्हणतात की माझी उपासना तू काय काय मानतो. त्यामुळे प्रभू मला उपासना असतं समजत नाही, म्हणजे काय असतंय. म्हणजे कोणताही प्रयत्न, ज्या प्रयत्नातून तुला मी जवळ आहे असं वाटेल किंवा तू माझ्या जवळ राहण्याचा आटोकाट प्रयत्न करशील, त्या दोन अवस्थांना उपासना असं म्हणतात. भजन करावं, इतकं मन लावून करावं की करता करता मी भजन माझ्या भगवंताला ऐकवतो असंच वाटलं पाहिजे, तर भजन ही श्रेष्ठ उपासना आहे. जप करावा तर जप असा करावा की हृदयात पाहावं, नामामृत रस रसने भरावा. सर्वांतर्गत श्री गुरु व्यापक प्रेमादरे निज आत करावा, आप्त करावा. नयनद्वारे हृदय भुवनी सच्चित घन सुख आत शिरावा. नयनद्वारे हृदय भुवनी.
नामामृत रस रसने भरावा. जप करावा तर असा करावा, 10 मिनिटं करावा, पण 10 तासांची त्रुटी भरून काढणारा असावा. त्यावेळेला जग माझं नाही, माझ्याशिवाय त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय कोणाचाच नाही, कोणाचीच नाही, या अवस्थेत करावा. तो क्षण निर्भयतेचा, सान्निध्याचा, तो उपासना आहे. पूजा करावी, अशी पूजा करावी की देवघर म्हणजे साक्षात आपण चाललो जाऊ देवघरात. एक महात्मा भेटले, महात्मा म्हणजे नुकतेच महात्मा झालेले. महाराज म्हणे, तुम्ही देव नाही आणले मला? म्हटलं नाही बा, मी देव घेऊनच फिरतो. म्हटलं आता देव आणायची गरजच काय मला, पण असतो गुरुदेवांचा एक फोटो असतो माझ्यासोबत. कुंभातच आला होता मला भेटायला. तुमचं देवघर कुठं आहे? म्हटलं आता इथे प्रपंच सोडून आलो, प्रपंच सुरू करू काय? ते म्हणजे तुम्ही पूजा कशी करता? म्हटलं काहीच नाही, समोर देवस्थान, गुरु महाराजाचा फोटो असतो, जे शिकलो, जे अनुभवलं तेच करतो. म्हणजे कसं करता? म्हटलं काही नाही, इथे तो असतो, त्याला म्हणतो की आता इथून बाहेर आहे, बस मला पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर म्हणतो आता बस झाली पूजा तुझी, तुझं माझा संवाद झाला, आता आत बस, आता फोटो ठेवून देतो, आता इट इज अ पेपर, त्याच्यावरती प्रतिमा आहे. पूजा करताना ते प्रत्यक्ष होते, कारण त्याच्यात बसवले होते. मग त्याच्यामध्ये हळूहळू कोमल अंग पुसिले, सुंदर भारी वस्त्र चढविले, भावी कुंकुम टिळे लाविले, हा आनंद घेतला. तेव्हा तो माझ्याजवळ होता भगवंत, मी त्याच्याजवळ होतो. तेव्हा मला मृत्यू जरी आला असता तरी मला कबूल होता. आनंद तर येतच होता. म्हणून जिथे मृत्यूचा भय नाही, जिथे आनंदाचा अनुभव आहे, ती स्थिती, तो मोक्ष. आलं का लक्षात? तो मोक्ष, हा मोक्ष रोज अनुभवायचा असतो. म्हणून चतुर्विधा तू या मुक्ती मद उपासना भवेत. माझ्या उपासनेतच समस्त मुक्ती आहेत, असं भगवान रामचंद्र उपनिषदामध्ये हनुमंताला सांगतात. ते खोटे बोलले काय? अशी मोक्षप्रद स्थिती आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात का घेऊ नये? मौंज केली, संध्या करत नाहीत. संध्या म्हणजे पाणी सोडणं 3दा जबरदस्ती आहे, म्हणावंच लागते म्हणून ते काहीतरी करायचं, बस उठायचं, तामणपळी पेला ठेवून द्यायचा नाही. सूर्यनारायणाची उपासना, कुठलीही उपासना ही माझ्या भगवंताची उपासना आहे, त्याच्याशी ती जवळीक आहे. जो अशा पद्धतीचा दिवस घालवतो त्याची रात्रही सुखातच जाते. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रो सुखम वसेत. दिवस दिसायला हसणारा, खेळणारा, भांडणारा, बोलणारा, कसंही लोकांना वाटत असलं की सगळ्यांशी बोलून राहिले, खाऊन राहिले, नाश्ता करून राहिले, जेवून राहिले, सगळ्यांसोबत बोलून राहिले, कामावर चालले, काम करतात आहे, सगळे लिखाण करतात आहे, वाचन करतात आहे, अशी जरी स्थिती आपली सगळ्यांची असली तरी दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्र सुखम वसेत. त्यामध्ये आपली आणि भगवंताची जवळीक ही जर आपण साधली, 100 श्वासानंतर एक उसासा, एक क्षणभर तू माझा मी तुझा असं म्हणून एक क्षणाचं दर्शन जरी घेत राहील. संत म्हणतात ना, धन्य आज दिन झाले दर्शन संतांचे. तर दिवसाची धन्यता ही रात्री समजते. तर दिवसा असे काम करायचे, दिवसाची कृतार्थता आपल्याला रात्री वाटणं, हाच रात्रीचा खरा आराम आहे. झोप नाही. झोप तर देहाला गरजेची आहे, ब्रेनला गरजेची आहे, इंद्रियांना गरजेची आहे, पण आतलं चैतन्य थोडी झोपतं. चैतन्य झोपलं की गेला 12च्या भावात, तू मेला, तू लोकच सांगतील की हा संपला. तर समस्त दिवसाचा दिवसे नैव कुर्यात येन रात्र सुखम वसेत, की रात्री झोप घेताना आता भगवंता तुझ्या स्वाधीन होतोय,
आतापर्यंत कार्यकलाप सगळ्यांच्या स्वाधीन होतो, आता तुझ्या स्वाधीन होतो आहे. सुखाने डोळे लावतो, सगळ्यांना सुख दिलं, आता तू मला दे. असं म्हणून भगवंताच्या अधीन होऊन डोळे मिटणं, तर त्याला येन रात्र सुखम वसेत. तो जो ती निर्भयता असते की आता मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो आहे, त्याच्यासाठी दिवसभर जगलो आहे, त्याच्या जवळकीचा आनंद मला आहेच आणि जवळ असल्यामुळे निर्भयता पण आहे. म्हणून दिवसाचा मोक्ष रात्री कसा, तर झोपेतली रात्रीच्या वेळेची निर्भयता आणि जवळीक हा रात्र मोक्ष आहे. दिवा मोक्ष वा रात्र. दिवसाचाही मोक्ष कृतार्थतेत असला पाहिजे, रात्रीचाही मोक्ष हा कृतार्थतेत असला पाहिजे. जीवन असं जगता आलं पाहिजे. आज 27 फाईल पाहिल्या, ते करायचंच आहे राजा, पण 27 फायलाच्या प्रत्येक संध्या का करतो आपण? म्हणतो ना संध्या करा, संध्या करा. संध्या म्हणजे 3दा संध्या असते. एक प्रातः संध्या, संधिकाली या दिशा, त्या आहे ना एक गाणं आहे ना, ते प्रेमातलं आहे, माणसाच्या स्त्रियांच्या पुरुषांच्या. फार मस्त गातात ते, आळू आळू गातात. सर्दी पडसं झालं की मग काही नाही. संधिकाल हे बाळगायचे असे की प्रातः संध्या, त्यावेळेला तर सूर्याची आणि कशाची संधी होते यापेक्षा आपली आणि भगवंताची संधी होते, हे महत्वाचं. दुपारी मध्यान्ह संध्या की मध्यान्ह काळातही तुला मी विसरलो नाही, तुझी आणि माझी संधी होते. आपण भेटतो एकमेकांना, आठवण करून देतो, तू माझ्याजवळ आहे, मी तुझ्याजवळ आहे, निर्भय आहे बरं मी. नोकरी गेली तर चालेल, पैसा गेला चालेल, अडका गेला तर चालेल, सगळं गेलं तर चालेल, तू नाही गेला पाहिजे. हो, पण त्याच्यासाठी तो महत्वाचा आहे वाटलं तर पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं कोणी नाही हे जाणवलं तर पाहिजे, यावर विश्वास तर बसला पाहिजे. बायको मेली, तुझ्याशिवाय कसं जगू, नवरा मेला, आता तुमच्याशिवाय कसं हो. अरे पण तुला बायको अर्ध्या वयातनं भेटली, त्याच्यापूर्वी तुझं कोणी होतच. जन्माच्या पासून आई भेटली, बाप भेटला, त्याच्यापूर्वी तुझं कोणीतरी होतच. तुझं कोणीच नाही ही अवस्थाच नाही. नाही आहे शब्द नसाय करिता अनुमाना, देवनाथ प्रभू मनुचारी वर्ण हे अनुदिन उच्चारा, भाव भळे भक्ती प्रेमाने करुणी सुविचारा. थकले निगमा गमादेशी रवी करिता सद्भाव, थरारला हा काळ भयाने न पाहे. माझं कोणीतरी आहेच आणि ते शाश्वत आहे. बाकीचे सगळे तात्पुरते सोबती येणार आहे. त्याच्यामध्ये आईपासून, बायकोपासून, लेकराबाळांपासून सगळे येतात, पण निरंतर आणि चिरंतन माझा भगवान श्रीहरी आहे. अशी ज्याची भावभावना स्थिर आहे त्याला काहीच फरक नाही. काय हरवलं, काय गवसले ते हरवले का, आणि हरवले ते गवसले का, काही फरक पडत नाही. ही स्थिती माणसाची निरंतर येणं आणि स्थिर राहणं, तो मोक्ष आहे. मेल्यानंतर मोक्ष भेटतो असं मुळीच नाही. त्यामुळे दिवसे नैव तत्कुर्यात्, येन रात्र सुखम वसेत. पण हे जरी खरं असलं तर यावत जीवनच तत्वे येन प्रेत्य सुखम वसेत. जीवनही असं जगावं की मृत्यू क्षणाला सांगता आलं पाहिजे, आता गड्या मला घराची घरातल्या विषयांची आठवण करून देऊ नका. दाखवायचं असेल तर सद्गुरू दाखवा, बोलायचं असेल तर नाम घ्या, सानिध्य द्यायचं असेल तर संतांचं द्या, आणि प्रेम द्यायचं असेल तर त्याचं दिव्य प्रेम, त्याच्या कथा मला सांगा, मला दुसरं काही नको. त्यामुळे यावत जीवंत तत्युत यदि येन प्रेत्यम सुखम वसेत. सुखाने मरायचं असेल तर प्रत्येक दिवस हा काही क्षण तरी मी निर्भय आहे
आणि मी परमानंदी आहे, या अवस्थेत रोजचा काही काळ घालवलाच पाहिजे. आणि तो काळ फक्त एकाच पद्धतीने घालवता येतो, चतुर्विधातु या मुक्तीर मद उपासना भवेत. नोकरी धंदा पाणी बाकी सगळं करायला कोणाची हरकत नाही, पण असा क्षण, याला काही अर्धा तास म्हणतच नाही, असा क्षण म्हणतो देवाची द्वारी उभा, हे देवाची द्वारी उभं राहणंच आहे रोज. तेणे मुक्तिचारी साधने. काही फार मोठे ग्रंथ नाही, याच्यामध्ये तर्क महत्वाचा आहे. तर्क म्हणजे सायन्स, आर्ट, सोशल सायन्स, लिंग्विस्टिक याच्यातच तर्क असतात असं नाही. खरी हुशारी तर ह्या जीवनाचं हे जीवन समजून घेण्यामध्ये आहे, सत्य समजून घेण्यामध्ये आहे. मुक्ती कुणाच्या हाती आहे? म्हणून मग ऋषी मुनी सिद्धांतिक सगळेच सांगतात, संत सांगतात, तस्य मित्रम जगत सर्वत. तस्य मित्रम जगत सर्वत तस्य मुक्ती करस्थिता. मुक्ती त्याच्या हातावर खेळते, ज्याला हे आनंदाचे क्षण दिवसातून काही काळ करणं जमलं. त्याच्यासाठी समस्त जग मित्रवत होतं, अनुकूल होतं, क्षण अनुकूल होता, रात्र अनुकूल होते, दिवस अनुकूल होतो, व्यक्ती अनुकूल होतोय, क्षण अनुकूल होतात, प्रसंग अनुकूल होतात. अपमान मान याच्या कितीतरी वर जाऊन ज्याला जो आपला अपमान करतो त्याला होणाऱ्या त्रासाची कळवळा आपल्याला येतो आणि आपण त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. म्हणून तस्य मित्रम जगत सर्व, हे खरं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. ते बाकी नाही, ते मला नाही माहिती. परंतु जीवन जगण्याच्या सगळ्या शास्त्रांना तर अनादी काळापासून सगळे सांगत आहे की ज्याचं हृदय शांत, तस्य मित्रम जगत सर्व तस्य मुक्ती करा भवेत. ज्याचं हृदय शांत, शांत मनुष्य दोनच अवस्थेत राहू शकतो. एक तर त्याला कशाचीच भीती नाही पाहिजे. माझा शर्ट कुठे गेला, आता शोधला. कोणी येतं बा तुझा शर्ट लपवायचा असं घरात तर कोणाला वाटत नाही. त्याच्या थयथयाट घरात माझा शर्ट कुठे गेला, माझा पाकिट कुठे गेलं. तू मला अशी का बोलली, तर बोलली असं वाटलं म्हणून बोलली. त्याच्यासाठी 8 दिवस घरात ताण, टेन्शन, सगळीकडून तंबूचा फाटतो. आता घर स्लॅब फाटतो, स्लॅब, तंबूच्या दोऱ्या ओढा 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 ओढा. हे कारण आहे का जीवनातला आनंद घालवायसाठी? असू शकत. मला हे पाहिजे, घे, मोकळा हो. निर्भयता आणि आनंद या दोन गोष्टी माणूस माणसाला देऊ शकत नाही. कोणताच माणूस दुसऱ्या माणसाला आधार देऊ शकतो, तात्पुरता निर्भय करू शकत नाही. जन्म मृत्यूच्या पलीकडे निर्भयतेचा आशीर्वाद फक्त परमेश्वराचं सानिध्य आणि तो आहे हा दृढ विश्वास हाच देऊ शकतो. आणि आनंद हा निर्भयतेच्या सोबतच राहतो. जो निर्भय, हे गेलं ठीक आहे, ते गेलं ठीक आहे, ते गेलं ठीक आहे, पण हे आहे ना माझ्यासोबत, हे आहे ना, त्याचा आनंद त्याच्या परीच अनुभव. म्हणून विभक्तता ही माणसाला भीतीमध्ये टाकते आणि दुःखामध्ये. ते तत्वच असं आहे, भगवत तत्वच असं आहे. ज्याची भक्ती करतो तो दिव्य परमात्माच असा आहे. ज्याचं सानिध्य घेतो तो सद्गुरूच असा आहे तत्वरित्या. की तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्याला कशाचीच भीती असू नये. एका आता आपल्या परिवारातली जे घटना आहे, आताची नाही आहे, 2005 सालीची आहे. आता तो क्लास 1 ऑफिसर झाला पोरगा.
त्याला नोकरी लागत नाही, काहीच करत नाही म्हणून घरातून आई वडिलांनी हाकलून दिलं. 2 दिवसांनी फोन लावला त्याला आई वडिलांनी, सगळे माझ्याकडे तो गेला विचारात कुठेतरी. तर त्यांनी फोन वगैरे उचलला. तर म्हणे आई बाबा मी सुरक्षित आहे, तुम्ही हाकललं म्हणून मी तुम्हाला सोडणार नाही आहे. मग तू आहेस कुठे? तर म्हणे ज्यांचं मला सान्निध्य आहे आणि जे मला कधीच सोडणार नाही अशी सद्गुरूच्या घरी मी मठात आहे. आयुष्यभर तिथे मी काम करीन आणि तुकडे तोडीन, कारण ते माझ्या भगवंताचं घर आहे. तुम्ही आई वडिला, तुमचं इथे भगवंताचं स्वरूप आहे, माझ्यासाठी माझं भगवंताचं घर आहे. त्यामुळे मी तिथे आता ठरवलं आहे की तिथली झाडझूड करायची, त्यांनी ठेवलं तर राहायचं, नाही तर पायऱ्यांवर आपलं पोतं टाकायचं, झोपत जायचं. रोज तिथे पंगत असते, त्या ठिकाणी जेवत जायचं आणि आपलं आयुष्य आनंदात. इतका आनंद मला कधीच भेटला नाही आणि आता इतका भेटतोय तसा कधी भेटणार पण नाही. आई बाप मठात 4-5 दिवस होता तो. त्यांना म्हटलं आता याची स्थिती इतकी उच्च आहे. हो पण म्हणे याच्या बरोबरीचे सगळे इंजिनिअरिंगला गेले. अरे म्हटलं ते इंजिनिअरिंगला गेले, हा परमात्म्याच्या जवळ चालला, ते नोकरीच्या जवळ चालले, तुम्ही कधी याचा भेद पाहणार की नाही? म्हणे मी सगळ्यात, माझं इथे बरं हो की वाईट हो, अत्यंत सुखी आहे. मला इथे पोत्यावर झोपतो मी, वडाखाली बसतो मी, त्यांनी मला झोपायला गादी दिली, हे माझं परमभाग्य. आणि त्यांनी सांगितलं की आई वडिलांना बोलावतो, तू घरी जा, त्यांचा सांभाळ कर, हेही मला सांगितलं आहे. मी तुम्हाला नाही सोडत, तुम्ही जरी मला सोडलं तरी. केवढी समज! त्याही अवस्थेत त्याचं मन अत्यंत शांत, अत्यंत आनंदित. म्हणे 5-7 दिवस तो पाठवताना ढसा रडला. म्हणे इतके आनंदात 5-7 दिवस गेले. मस्त काम करत होतो, मस्त खात होतो, मस्त भजन पूजनामध्ये बसत होतो. आता पुन्हा तेच. समज नावाची गोष्ट ही क्वालिफिकेशननी भेटत नाही रे बा. कोणी कितीही शिक्षण घेऊ, मी काय तर वकील झालो, मी काय तर जज झालो, मी काय तर डॉक्टर झालो, मी काय तर तमुक झालो, काय तर प्रोफेसर झालो, मी काय सुपर क्लास होणं म्हणून काही समजदार झालो असं होत नाही. समजदारी ही एक तर वंशपरंपरेने, गुरुकृपेने, नाही तर गॉड गिफ्टच आहे. ती जर गॉड गिफ्ट आहे तर ती गॉडलाच मागितली पाहिजे. म्हणून चतुर्विधा तू या मुक्ती मद उपासना भवेत, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. तर विभक्त होऊन कसं जमेल? आपण ते विभक्त किती होत असतो. म्हणजे जप करतानाही पहिली माळ बरोबर होते, दुसऱ्या माळेत कुठे भटकते समजतच नाही, लगेच विभक्त. जपाची हात तशीच आहे माळ. पूजा करताना टेक्निकली पहिल्यांदा मूर्ती आणली बाजारातून, गोपालकृष्णाची कुंभात गेलो होतो, गुरुजी इतकी सुंदर मूर्ती, काय बोल काय, काय बोल काय. नंतर तो घरी एकदा बसला, 2-4 वेळेला केलं की तो म्हणतो कुठूनच आणणं मला पाहत. हाही बोलका नाही, तोही बोलका नाही, अशी स्थिती होती. पाहतही नाही. इतके देव घरामध्ये, 4 कृष्ण, 5 हे. बद्री केदारला गेला, तिकडून आण, तिकडून आला, तिकडून आण, तिकडून आला, तिकडून आण, मावत नाही. शेवटी पूजेवरून भांडणं, तू करते की मी करतो. इतक्या वेळाची पूजा असते का? त्याच्यासाठी केलं का हा प्रपंच? प्रेम लावा तर कायम लावा. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम. चराचरात तो आहे तर माझ्याजवळ का नाही असलाच पाहिजे. म्हणून भक्ती मद उपासना भवेत, त्यातली भक्ती. मी हात जोडतो तुम्हाला, पण गुरुला कधी गुरुच्या शब्दाला अवेअर करू नका. उपासना, परंपरा, प्रार्थना याला मोडू नका. आयुष्याच्या शेवटी तुम्हाला हेच विचारतील की तू स्वीकारलेल्या परंपरेने उपासना केली की नाही केली, सांग. हे याचंच उत्तर आपल्याला द्यायचं आहे शेवटी. आणि जो उपासनेला प्रखर आहे, चिटकून आहे, आणि ज्याला पूर्ण माहिती आहे की मला बोलो की न बोलो, माझ्याशी भेटो की न भेटो, माझ्या घरी येऊ की न येऊ, मला मिळो की न मिळो, पण ते माझं आहे, मी त्याचं आहे, त्यालाही समजते. त्यामुळे ते निरंतर माझ्या जवळ आहे. ही समज ज्यांना आहे त्यांना काही फरक पडत नाही. ती समज परंपरेने आपल्या घरात देण्यातच आपल्या वंश, कुटुंब, घराण्याचं कल्याण आहे. किती सोप्या शब्दात संतांनी सांगितलं आहे. आता पहा, भावे विन भक्ती.
भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. सगळ्यांना माहिती आहे. याचा विचार केला आपण कधी? अंगात बळ असल्याशिवाय जशी शक्ती बोलायची नसते, देख लुंगा, पाहिलं जाईन, हे सगळे तोंडाचे शेण तोंडात. ताकदच नाही तर बोलून फायदा काय? बळेविन शक्ती बोलू नये. जर अंगात बळ असेल तर बोलायचं. तसंच अंतःकरणात जर प्रेम असेल तर भक्ती दाखवायची. ती होतेच भक्ती आपोआप. भावेविन भक्ती, भावच नाही हृदयामध्ये तर भक्ती कशी घडेल? आणि भक्तीच नाही साधली तर मुक्ती कशी होईल? कारण मुक्ती भक्तीशी जोडलेली आहे. म्हणून सांगतो की दिवसातून 3-4 वेळा अशा, सकाळी उठलं बिछाण्यावर तुम्हाला कोण टोकते मला सांगा. बिछाण्यावरून उठल्याबरोबर असं तर नाही होत, जांभई दिली, हा हे घ्या फाईल, साहेब तर येत नाही घरी, अरे उठल्याबरोबर कोणीच नसते. आपण आपल्या उशी, आपलं पांघरून, आपला बिछाना, आपण त्याच वेळेस 5 मिनिटं जर असे साधून घेतले की तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, माझ्याशिवाय तू कोणी नाही, तुझं कोणी नाही, उपासनेचा थोडासा भाग आटवून टाकला, निर्भय झालो, निर्भय प्रेम प्रति तिथे सान्निध्य अनुभवणं भगवंताचं आणि प्रेमपूर्वक, की त्यावेळेला जगातलं काहीही आपलं वाटलं नाही पाहिजे त्याच्याशिवाय, अशी स्थिती. स्नान तरी बरोबर करतो का आपण? आपली आंघोळ आठवा बरं रोजची, रोजचं स्नान पुचुक पुचुक पुचुक, सगळं इतकं कॉन्सन्ट्रेशननी अंगाकडे लक्ष असते. आरसा पाय, हे घास, ते पाय, त्यांनी. परंतु कुंभाला जायची खूप घाई. रोजच्या पाण्यामध्ये गंगा यमुना सरस्वतीचं आवाहन करणं काही प्रॉब्लेमॅटिक आहे? सरळ चुल्ला भरायचा असतो कुठं, तर आपल्या पायानेच आपण बादली इकडे करतो. बिलकुल फुटबॉल. ज्यात मी रोज आंघोळ करतो त्या त्रिवेणीचं महात्म्य आपल्या बादलीला असते. भावेविन भक्ती. भाव धराहो देव आपलासा कराहो. भाव धरा रे देव आपलासा करा रे. की त्याला पाय लावायचा नाही. त्याच्यामध्ये नळातलं पाणी म्हणजे गंगाच आहे. गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी नारायण आपोवै नारायण. हृदयातल्या भगवंताला स्नान घालतो ते पहिले, नंतर साबण लाव, नंतर कपड्यांनी घास, नंतर काय करायचं, नंतर शॅम्पू लाव, नंतर ढॅम्पू लाव, काही कर. आधीच ते शॅम्पू लावला की कावरल्यासारखं होते, खाऊन होते काही समजत नाही. मी लावतो वर्षातून 2दा. रोज लावणारे लोक आहे. परंतु पहिले स्नानाचा भाव काय आहे? तिथे नामदेव महाराजांची आठवण आली पाहिजे. पंढरीचा वास, मी राहतो तीच पंढरी, चंद्रभागे स्नान, माझी बाथरूमच चंद्रभाग आहे. आणिक दर्शन विठोबाचे, त्यानंतर आंघोळ करून अंग पुसल्यावर मला 5 मिनिटं देवाजवळ बसायचं आहे. हेची घडो मज जन्मजन्मांतरी हेच घडलं पाहिजे, याची धारणा ठेवायचे. नावडे श्री, नावडो श्रीहरी काही तुझे, मुखी नाम सदा, संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव. जन्माला माणूस म्हणून जरी आलो तरी मृत्यू हा संतासारखा झाला पाहिजे. यासाठीच गुरुपंथ धरावा, दुसरं काही नाही. नोकरी धंदा पाणी याचं ते करावं लागतात म्हणून आहे, ते तर करणं भाग आहे. आपापल्या बुद्धीनुसार करणं आहे. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. चतुर्विधा तू या मुक्ती. भक्ती ही साधलीच पाहिजे. आणि भक्ती करणं ती अशी की आता त्याच्याशिवाय माझ्याजवळ कोणीच नाही, हा अनुभव घेत असताना जी निर्भयता असते, ते मोबाईलवर माझं चित्र आलं राम मंदिरात रडताना. सारेच मला विचारतात, तुम्हाला काय झालं? म्हटलं मला असं वाटलं होतं की मी त्यावेळेस मेलो का नाही.
का जगलो? आता 9 दिवसाची कस्टडी, मार खाल्ला, पोलिसाचा मार कसा असतो माहिती आहे? 29 दिवस जेलमध्ये होतो राम मंदिराच्या त्या राम जन्मभूमीला वापस घेण्यासाठी. जर मेलो असतो तर आज रामाच्या गाभाऱ्यात राहिलो असतो, रामासोबत राहिलो असतो. रामाची प्राणप्रतिष्ठान मी वेगळा बाहेरून पाहतोय हे दुःख झालं नसतं. याचं दुःख मला आहे की तेवढं दूर का ठेवलंस. त्याच वेळेला जीव गेला असता तर कदाचित घरातला एक व्यक्ती कमी झाला असता, पण रामाचा एक सेवक त्याच्या दरबारात वाढला असता. याचं दुःख आहे ते. खरं त्याचा भाव हा आहे की कशासाठी वाचलो. एक गोळी लागली असती पूर्ण झाली असती. तो काळ आहे, सगळ्यांनीच तसं करावं असं नाही, होईलच असं नाही, पण तो भाव असतो त्या प्रत्येक अवस्थेचा. त्यावेळेसचा भाव तेव्हा असतो. आपला रोजच्या देवपूजेतला किंवा जपातला किंवा ध्यानातला भाव असा असला पाहिजे की यावेळेस तो आणि मी सोबत. ती जी छोटीशी अनुभूती आहे, परम निर्भयता आणि परम आनंदाची, त्याला म्हणतात मोक्ष. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उभा राहे निवांत शिणसी पाय. किती शिणतो आपण, काय काय दिवसभरात थकतो का आपण. ज्याला काम नाही तोही थकतो, आश्चर्य आहे. ज्याला काहीच काम नाही, ऐदी, तोही थकतो. आणि ज्याला खूप काम आहे तोही थकतो. खरं तर ऐदी माणूस थकायला नाही पाहिजे. एक जण माझ्याकडे आला, म्हणे महाराज सोबत आहे पाहुणे. म्हटलं सोबत आहे तर सोबत आहे, चला आण. मी बोलूनच राहिलो, पाहुणा बोलूनच नाही राहिला. तर म्हणे नाही, मौन आहे यांचं, मौन आहे. अबे म्हटलं कायचं मौन, हा मनानं किती बोलून राहिला. याचा चेहरा सांगते, अस्वस्थ चेहरा, मौन. मौनम चैवास्तु गुह्यानाम, गीता सांगते. मौन याचा अर्थ असा की गुह्य म्हणजे अंतःकरण, हृदय, त्यातल्या परमात्म्याशी इतका एकरूप झाला की वाचा हिची मौनावली, समोर हा पाहताना गोविंद मुरारी, पंढरीत पांडुरंग उभा विटेवरी. ही स्थिती पाहिजे. हा कुठेच तिचं नाही, हा भिरभिर फिरून राहिला, ह्याचं कायचं मौन आहे बा. परिस्थिती अशी आहे की शांती, समाधान, समाधी साधन, संजीवन नाम, शांती दयाघन सर्वाभूती. संतांचा हा अनुभव आहे. आणि त्याच्यासाठी काय सांगितलं की कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. त्वरित हा शब्द आहे. उगा आहे निवांत, हे उगी राहणं द्या ना, उगी वळा उगी. उगी हा शब्द आला कसा? उगी हा शास्त्रीय शब्द आहे. आतल्या ऊर्जेचा, आतल्या भगवंताचा सान्निध्याचा अनुभव घ्यायला उग्यते. उगी हा शब्द तिथून आला आहे. त्याला उगी राहा म्हणतात. म्हणजे जगात मिसळू नको, शांत राहा. तुझ्याशी तू भेट. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणासी. आपणच तो आहे, तोच आपल्यासोबत आहे, याचे क्षण अनुभवायचा. म्हणून संत काय करतात? मंत्र देताना नाम देतात. नाम देताना काय म्हणतात? याचं ध्यान करा, याचं नाम ऐका. नंतर काय सांगतात? की त्याच्या सान्निध्यात नामस्मरण करा. त्यावेळेला हृदय मंदिरी अष्टभावाचा पर्यंक, भक्तीने रचियेली शेज सुमनांची शेख, सत्वाच्या त्या घड्या पाय तळी घातल्या, चोखाळिले मार्गचारी मुक्ती पातल्या. हे जे म्हणणं आहे संतांचं की थोडंसं ध्यान केलं पाहिजे, थोडासा जप केला पाहिजे, संचारक पदव प्रदक्षिण विधी प्रार्थनेला केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. सगळं सोडून मी प्रार्थनेला आलो. तो पंढरीला जाण्याच्या गाभाऱ्याच्या समोर पांडुरंगासमोर बसण्याचा अनुभव हा घेतला पाहिजे. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित.
असं कसं तू म्हणायचं आणि त्यांनी बा मी शेगावला आली, मी शिर्डीला गेली, मग तिकडे गेली, मग याचा म्हसोबा पूजला, गुंडोबा पूजला, शेवटी मठात आले. कैसे नाही दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत, शिणसी वाया. ज्यानी माणूस थकतो, ज्यानी माणूस कमकुवत होतो, ज्याने आता खूप केलं, आता करायची इच्छा नाही असं वाटतं, ती कसली भक्ती आहे, ते कसले श्रम आहे, याचा विचार केला पाहिजे. नाना प्रकारचे प्रापंचिक कामं करतो आपण. प्रपंच म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, माया याच्यामध्ये डुबून वरती येतो. मी मगाशीच पाहिलं की घरामध्ये काय काय गोळा केलं तुम्ही असं विचारलं तर दाखवतीन काय, भांडे, इंटेरियर, हे एंटिक वस्तू आणल्या घरात, हे न दिसणाऱ्या कोणतं गोळा केलं तर ताण तणाव, भांडणं, शिव्या, शाप, गदारोळ, दुरावा, अबोला, मारामारी, हे सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टी. याच्या व्यतिरिक्त न दिसणारी गोष्ट कोणती आहे तर माझ्या घरात भगवंत नांदतो असं कोणी ठामपणे सांगत नाही. ज्या दिवशी आपल्या घरामध्ये ती वेळ येईल की माझ्या घरात माझे सद्गुरू राहतात, माझ्या घरात माझा भगवंत राहतो, म्हणून आम्ही राहतो, आम्ही त्याच्या घरात राहतो, हा अनुभव हा गृहमोक्षादी अनुभव आहे. हा अनुभव महत्वाचा. असं घर आपण ठेवतो का? म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. तुटेल धरणे प्रपंचाचे. धरणे म्हणजे धरण देतो ना आपण. प्रपंच ठाण मांडून बसला की असा कसा भक्ती करतो मी पाहतो, असा कसा तू निर्भय होतो मी पाहतो, असा कसा तू शांत राहतो मी पाहतो, असा कसा तू मोक्षाचा अधिकारी होतो मी पाहतो, असा कसा तू आनंदी होतो मी पाहतो. म्हणून प्रपंच ठाण मांडून बसलाय की मैं तुझे सुखी आनंदी नाही रहने दूंगा. मी रोज काही ना काही अशी अवस्था आणेल की त्या अवस्थेत तुझी शांती नाही, तुझं समाधानही नाही, तुझी कटकट बिलकुल, जितके तकलीफ जेवढ्या असतील तेवढ्या तुझ्या समोर आणून ठेवीन मी. हे प्रपंचाचं म्हणणं आहे. पण तुटेल धरणे प्रपंचाचे. हा धरण धरून बसलेला प्रपंच जर थकवायचा असेल तर त्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करून प्रपंचातल्या परमात्म्याकडे लक्ष देणं, आणि तेही अशा स्थितीने की काही क्षण असे की तो प्रत्यक्ष माझ्या सांगती आहे, सदा सर्वदा दैव सान्निध्य आहे. आणि कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. 10 मिनिटाचा सुंदर जप, 20 मिनिटाची सुंदर पूजा, 5-5 मिनिटाचं अप्रतिम ध्यान आणि छानपैकी एखादी भजनाची ओळ आणि रंगून सद्गुरूंनी सांगितली त्याच्यामुळे गुरुवारची रविवारची प्रार्थना, बाकी उरलेल्या वेळात सगळा प्रपंच परमेश्वराच्या साक्षीने करी. त्या अवस्थांमध्ये जो सान्निध्याचा अनुभव येतो त्यावेळेला असं वाटतं की यात काही माझं झालं तरी चालतं. तुकोबाराय थोडी काही म्हणतात, त्यांना घराची काही लालूच थोडी आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, म्हणजे बा देहूतल्या घराची प्रॉपर्टी माझ्या नावाने राहावी म्हणून या घरात सुखे घाल असं थोडी म्हणतात ते. की देवा कमोदिनी काय जाणे. ज्ञानेश्वर माऊली जसे अभंगात म्हणतात की संवाद होतो त्यांचा आणि भगवंताचा. भगवंत म्हणतात ज्ञानदेवा तुझ्यासारखा परमानंदी आणि भाग्यवान कोणी नाही रे बा, मी पण नाही. ज्ञानेश्वर म्हणतात बरोबर आहे. माऊली म्हणते कमोदिनी काय जाणे, परिमळ भ्रमर सगळं भोगत असे. आपल्या जवळ सुंदर शहद आहे, सुगंध आहे, कमळाला काय माहिती. अरे त्याच्यासाठी भ्रमर व्हावं लागतं आणि मग तो भोगावा लागतो. मग आमचं सुख आमच्या परी. रामाच्या नावात राम तर स्वतः कधी राम राम म्हणत नाही. भगवान परमेश्वर शंकर तर कधी नमः शिवाय म्हणत नाही. भगवान श्रीकृष्ण कधी नमो भगवते वासुदेवाय म्हणत नाही. त्याला काय माहिती की त्यांच्या नावात काय गोडी आहे. त्यांचं भाग्य नाही आहे ते भाग्य आमचं आहे. माते तृण बाळा सुखाची ये. त्या गाईला काय माहिती की चारा मी खाते आणि गोड दूध माणसं पितात, तिचं वासरू घेते, तिला काय करणार आहे. तशी तुझी भगवंता गत आहे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. माऊलीने सुनावून दिलं त्या देवाला. म्हणून
आपलाची वाद आपणासी. मी सांगत होतो आता काय, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गर्भवासी म्हणजे आईच्या गर्भात नाही. गर्भवास म्हणजे भगवंताच्या राहण्याच्या स्थानाला गर्भ म्हणतात. मूर्ती स्थापने करतो त्याला गर्भगृह म्हणतात. वैकुंठ स्थानाचं एक स्थान महागर्भ असं आहे. हिरण्यगर्भ म्हणतात त्याला, जिथे देवता वास करतात. म्हणजे तुका म्हणे गर्भवासी, तो हिरण्यगर्भ आहे. आणि त्या हिरण्यगर्भवासाचा भगवत सान्निध्याचा अनुभव तो खूप बरा आहे. आपल्या लहानशा घरात देहूला घेत होते. ताटी उघडा ज्ञानेश्वरी म्हणणार आहे, त्यांच्याकडे 2 BHK 3 BHK 4 BHK, ते अटॅच. नो अटॅचमेंट विथ भगवंत, नो अटॅचमेंट विथ द संत सज्जन, पण अटॅचमेंट विथ द लॅट्रिन बाथरूम. द ग्रेट अचिव्हमेंट ऑफ द लाईफ. काही नको, पण जवळ संडास बाथरूम जरूर पाहिजे. देवघर एकत्र तिकडे असेल तर चालेल, संडास बाथरूम इथेच पाहिजे. काही तर विचार करावा. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंच करत असताना नाही, परमार्थ कसा जगला पाहिजे हे संतांच्या जीवनाकडे पाहून जगलं पाहिजे. म्हणून म्हणतात संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे. त्यासाठी एकच उपाय. पंथ कोणता आहे? हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. मा शुचल संपदम दैवी. भगवान गोपालकृष्ण गीतेत म्हणतात, अभिजातोसी पांडवा. तुला दुःखच का होते मला कळत नाही अर्जुना. तू भिवूनच करायला. मी साक्षात तू इथे आहे. मी तुझ्यासमोर घोड्याचे लगाम घेतलेले आहे. तुझा विश्वास तर बसला पाहिजे मी श्रीकृष्ण आहे, मीच तो भगवंत आहे, मीच तो परमात्मा आहे. तुझा विश्वासच नाही बसला तर होईल कसं? नाही बसला. शेवटी विराट स्वरूप दाखवावं लागलं. तो म्हणे तेव्हा मग तुला सांगून राहिलो की मी तुझ्या जवळ आहे, तुझा माझ्या धरारे शब्दावर विश्वास. गोविंदनाथ महाराज म्हणतात, गड्यांनो काही होईना त्रास. मा शुचत संपदम दैवी. तू शोक करू नको, कारण तुझ्याजवळ दैवी संपत्ती मोठी आहे. ती म्हणजे मी दिलेलं नाम, माझं सान्निध्य आणि मी दिलेलं माझं धाम. या 3 गोष्टी तुझ्याजवळ आहे. तुझा विश्वास आहे की नाही एवढंच मला सांग. नसेल विश्वास तर मी एकटा समर्थ आहे, मी युद्ध लढू शकतो. तुला काही रथात बसून युद्ध करण्याची गरज नाही. तुला माझं काम करायची काही गरजच नाही. मा शुचत संपदम दैवी अभिजातोसी पांडवा. आपली स्थिती काय? आपला विश्वासच तर नाही आहे. गुरुमंत्राने मी मोक्षाचा अधिकारी होईल याच्यावर विश्वास नाही आहे. जे दैवत दिलं त्याची उपासना सोडून 10 घरं 10 गावं पूजणारे आपली मनस्थिती तयार होते. याला कुंडली दाखव, याला तमुक, त्याचं नशीब, याची प्रश्न कुंडली मांड, त्या बुवाकडे जा, मग त्याच्याकडे जा, मग याच्या राहू बरोबर आहे काय गलत आहे ते पूजा मांड, ही पूजा कर. विश्वासच नाही. आमचे महाराज तर म्हणतात, विश्वास नसता कोठे अवघी दांभिकताच ती, रात्रंदिवस संदेह कुठे विश्रांती नाही. म्हणून मी सगळीकडे सांगत असतो की देहांच्या नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यती येतो धगमत स्वरूपम. ज्यांची जीवनातली भक्तिसिद्धी झाली आहे, माझं काहीही झालं तर चालेल, मी माझा भगवंत, माझ्या भगवंताची उपासना, मला सांगितलेली परंपरा, मला सांगितलेलं व्रत सोडणार नाही, ही ज्याची परमभावना असते, निष्ठा असते, त्याला कुठेही कुंडल्या दाखवायची गरज नाही. जे व्हायचं तेच होते. त्याच्यापेक्षा देवाच्या मनातलं आपण व्हावं. आले देवाजीच्या मनात, इथे कोणाचेच आले. त्यामुळे आता किती आपल्याजवळ असते ना. मला माहित नाही याच्यातल्या किती लोकांनी गीता, आता गीता काही जणांनी, ते रिटायर लोकांनी, केली ना गीता. हे रिटायर व्हायचे आहेत वाटते. कोणाची गीता झाली आहे माहित नाही मला. झाली का गीता? महिलांची गुणांची गीता झाली आहे. सगळ्यांनी गीता पाठ करा. 18 अध्याय.
करून टाका. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरे. महाभारतामधलं आहे वचन. मा या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मा विनिसृता. भगवान श्रीहरी परमात्म्याच्या मुखारविंद मुख कमलातून साक्षात निघालेलं ज्ञान आणि जे सद्गुरूंचं आद्य स्वरूप आहे, कृष्णं वंदे जगद्गुरुं, त्यांनी सांगितलेलं ज्ञान, ज्या गीता सुगीता कर्तव्या, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून संतांच्या वचनाने चाललं म्हणून. आणि असे जगतात कोण? मोक्षाचे अधिकारी. तो अभंग आहे ना, एक नामाचा गजर गरजे भीमातीर, महिमा चाले तोर तुझ येता. रिद्धी सिद्धी चारी अंगण झाडे ती, उच्चिष्टे काढी ती मुक्तिचारी. या गोष्टींना संत भीकही घालत नाही. जीवनच असं असलं पाहिजे, उपासनाच अशी केली पाहिजे. सांगितलेल्या साध्या काय भक्तीच्या त्या वाटामध्ये धावाव्या सुगटा. भक्तीचे छोटे छोटे तुकडे असे सद्गुरूंकडून माहीत करून घेतले पाहिजे की एवढं करीन, अनुभव यायचा तेव्हा येईन. शबरीनी गुरुनी सांगितलं तशी ती करायला लागली. 70 वर्ष करत राहिली. राम आले, राम आएंगे. तो आता देखा मेरे झोपड़ी में राम आएंगे, मेरे खोपड़ी में राम कब आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे खोपड़ी में राम. ते कुठेच येत नाही, कुठेच जात नाही. ते आहेतच यावर पहिले विश्वास पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्यामध्ये 2 गोष्टी निवास करतात. 2 प्रतिसाद, 2 आवाज. द्वा सुपर्णा द्वा सायुजा सखायाम. 2 पक्षी नित्य आतून बोलत असतात. आत्मवृक्षाच्या दोन्ही फांद्यांवर ते बसले आहेत. दोघंही आपल्याशी बोलायला तयार आहेत. एक आहे जीवात्मा, एक आहे परमात्मा. एक आहे पुतात्मा परमात्माच्या मुक्तानाम परमागतीम. अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच. तर एक देव आपल्याशी बोलायला आतमध्ये बसलाय आपल्यातच, आणि एक दानव बसलाय जो विकारांच्या वासनांच्या नको त्या फालतू लफड्यांच्या अधीन जातो. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टी करताना हे करायचं की नाही, हे योग्य की अयोग्य हे सांगणारा आतमध्येच आवाज असतो. एखादा मित्र असेल, कोणाला एकादशी आहे, चल ना बे आलूबोंडे खाऊ. का होतं बे एकाच दिवशी? एकाच दिवशी खाणं बे. तो खाणं बे, हा बे मोठा खराब आहे. बे क बे. त्याच वेळेला नाही खात, आतला आवाज आहे, अरे आज एकादशी आहे, खाऊ नकोस. नाही म्हण त्याला. नेहमीच असते बा एकादशी, त्याच्याशी भांडते तो आतल्या त्या परमात्म्याशी. नेहमीच असते बा, तमुक करावं तर तमुकच असते. त्याची ताकद लागते माणसाच्या उपासनेची, माणसाच्या निष्ठेची, की नाही खात म्हणजे नाही खात. दोस्ताना असला काय नसला काय फरक नाही पडत. आलूबंड्यानी दोस्ती ज्याची कच्ची आहे, ज्याची आलूबंडा न खाल्ल्याने दोस्ताना तुटत असेल, तर क्या काम के ऐसे दोस्त. उलट सन्मान करायला पाहिजे होता. दॅट वॉज युअर ड्युटी. की तुझा उपास आहे ना, मग फराळी चिवडा बरा. निभवता तो कुठेही येते. रिस्पॉन्स कशाला देतो आपण? तिथे निर्भयता, तिथे जवळी, तिथे प्रतिसाद, तिथे परमानंद, तिथे निश्चय. निश्चयाचा महामेरू. छत्रपती शिवाजी महाराजांना उगीच म्हणतात काय? कमी प्रलोभन आले होते काय? कमी प्रलोभन दिल्या गेले काय मोगलांकडनं? ठाई ठाई राजा छत्रपती शिवाजी राजा. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आजारू, अखंड स्थितीचा निर्धार. ही अखंड स्थिती जी आहे ही महत्वाची आहे. तो आहे श्रीमंत योगी. तो मोक्ष जो आहे, मोक्षस्य नाही वासोस्ती न ग्रामांतरमेव. मोक्ष कुठे राहतो, कुठे प्राप्त होतो, किसी विधी प्राप्त होईल, तसं काही नाही आहे. म्हणून अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इति स्मृता. आपल्यातलं अज्ञान बाजूला करायचं, आपल्यातलं दुबळेपण बाजूला करायचं, आपल्यातली समर्थ भक्ती जागी करायची, आपल्यातलं ज्ञान जागं करायचं, आपल्या श्रद्धा निष्ठा समर्पणाच्या भावना पक्क्या करायच्या,
आणि आतून खाणं बे काय होते हा एक आवाज आहे, नाही खात बे जाय हा दुसरा आवाज आहे. आतूनच म्हणते नाही खायचं बरं. दुसरं म्हणते खाणं बे. तुझं खाणं बेवाला आहे, भयानक आहे. त्याच्याच भरोशावर त्याला नाही खात जा. क्षणाची गोष्ट आहे, क्षणाचा संवाद आहे. आपलाची वाद आपणाची. ती स्थिती साधक आपल्या जीवनामध्ये राखू शकला पाहिजे. परमात्मा काही वरून धावत आणि ढेंटढेंट सिनेमामध्ये दाखवतात तसं मुळीच होत नसते. इथून उजेड, ती एक परिभाषा आहे कृपेची, आशीर्वादाची. ती परिभाषा आहे, ते सांकेतिक दृश्य आहे तो आपल्या आतमध्येच. म्हणून आपला सद्गुरू, आपला भगवंत तो आपल्यातच आहे. नाही तर म्हटलंच नसतं काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, असं म्हटलंच नसतं. तो आपल्यातच आहे. त्याच्याशी बोलणं ते महत्वाचं आहे. कितीही कामं करा, कितीही शास्त्र बोला, कितीही क्वालिफिकेशन घ्या, कितीही देवाचं काही पण पूजापाठ घरी करा, पण तशी करा ज्या वेळेला ते सान्निध्य तुम्हाला नक्कीच अनुभवाला आलं पाहिजे की मी आत्ता 3 माळा माझ्या अशा झाल्या की त्या 3 माळ्यात मला जग नाही आठवलं, मला भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आठवलं. ती जी अवस्था असते तिची वाढ गरजेची आहे. त्या अवस्थेची वाढ गरजेची आहे. मरेपर्यंत डॉक्टरी करणार का, मरेपर्यंत टीचरशिप करणार का, मरेपर्यंत काय तेच करणार का, हे तात्पुरते जगण्याचे साधन आहे. याच्या पलीकडे त्याला महत्त्व नाही. ते अहंकाराचेही कारण नाही आहे. मग ते MPhil असो, MTech असो, PhD असो, ट्रिपल ग्रॅज्युएट असो, सुवर्णपदक असो, त्याला काही अर्थ नाही. भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमगती. पवित्र आपल्या ठायी आपल्याला भगवंताचं सान्निध्य अनुभवाला आलं पाहिजे. ते सर्वोच्च सर्टिफिकेट आहे आपल्यासाठी. म्हणून म्हणतात कुर्वन्तु कार्याणि वदन्तु यजन्तु देवान्. वदन्तु शास्त्राणि यजन्तु देवान्. कोणी किती कामं केले, किती भजन पूजन दाखवण्यासाठी केले, कुठेही किती पण मी विद्वान आहे म्हणून शास्त्र बडबडला, किती याग यज्ञ, किती पण योग म्हणून स्वतःचं स्वरूप समोर केलं, पण आत्मैक्य बोधेने विना विमुक्ती. जोपर्यंत आपल्यातल्या चांगल्या स्थिर अशा भगवत स्वरूपाशी अधिष्ठानाशी आपण बोलत नाही, त्याचंच सान्निध्य आहे, दुसरा माझ्या सोबत नाही, त्याच्याशिवाय माझं कोणी नाही, मी त्याच्याशिवाय कोणाशीच नाही, कोणाचाच नाही, या अवस्थेत आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. 100 वर्ष ब्रह्मदेवानी घेतले तरी तो मुक्तीचा अधिकारी किंवा परमानंदाचा अधिकारी होऊ शकत नाही. त्यामुळे रोजचा जप, रोजचं ध्यान, रोजचं स्नान, रोजचं पूजन, रोजची उपासना ही अशा पद्धतीने करावी. मला आता गोष्ट आठवत नाही की त्यावेळेला भगवंताशिवाय आपल्या सान्निध्यात, मनात, हृदयात, आपल्या चिंतनात कोणीच नाही पाहिजे. थोडीशी मना अल्पधारिष्ट जीवी धरावे. मनाच्या श्लोकामध्ये सुंदर अल्पधारिष्ट ही धारणा छोटीशी, थोडा वेळ. कोणीच म्हटलं नाही तुम्हाला, संपूर्ण रामायण महाभारतात कुठेच नाही आहे रामाने कृष्णाने सांगितलं नाही की माझा जप करा तुम्ही. हा संतांनी सांगितलं की त्यांचा जप करा. संत तरी करतात का दिवसभर, पण जेवढं करतात तेवढं तळमळून करतात की त्याची ऊर्जा, त्याची निर्भयता, त्याचा परमानंद त्यांच्या बोलण्यात, चालण्यात सगळं. ते काय म्हणतात, त्यांचा देह समर्पित असतो, राम करत राहतो. राम करे जाप हम करे आराम. ते तर उपलब्ध असतात, त्यांच्याकडनं तो करून घेतो. ही स्थिती तशी आपल्या जीवनात तो अनुभव आला पाहिजे की माझ्याकडनं करून घेतात. मला करायचं आहे हाही कशाला अहंकार पाहिजे, काही गरज नाही आहे. दुकान सांभाळताना नानकाला राम भेटू शकतात, कबीराला टेक्स्टाईल इंडस्ट्री करत असताना, स्वतः विणकाम करत असताना जर राम भेटू शकतात, नामदेवाला जर त्याचा गाडगे मडके कोणता जर बिझनेस असेल तो करताना राम भेटू शकतात, तुकोबारायांना वाणी म्हणून व्यवसाय करताना जर विठ्ठल भेटू शकतात,
ज्ञानेश्वर महाराजांना पर्यटन करताना विठ्ठल भेटू शकतात. आपण जो जॉब करतो तो करताना आपल्याला देव का नाही भेटू शकत? भेटलाच पाहिजे. ती स्थिती आपल्याला आलीच पाहिजे. त्यामुळे आत्मैक्य बोधेने विनामुक्ती, इथे गुरुची आवश्यकता पडते की ती कशी. तर त्यासाठी संतांचं जीवन पाहावं. अखंड कष्ट देह कष्टविती परोपकार आहे. सतत 24 तास 18 घंटे कामामध्ये असतात, परंतु आपल्या स्थितीमध्ये अखंड स्थितीचा निर्धार. केवढे त्रास छत्रपतींना असतील, केवढा दडपण असेल, केवढा टेन्शन असेल, केवढा कार्यव्याप असेल, अखंड स्थितीचा निर्धार हे जर संतांना त्यांच्यामध्ये अनुभवाला आलं, तो श्रीमंत योगी. असं श्रीमंत योग्य पण तुमच्या आमच्या ठाई सर्वांना प्राप्त व्हावं, असा कृपाशीर्वाद या समारोपाच्या प्रसंगी मागूया. आणि भगवान सद्गुरुनाथांची अपरंपार प्रार्थना करूया. तुम्हालाही हात जोडतो. गुरुवारची प्रार्थना रविवारच्या प्रार्थनेत जात चला. महिलांच्या उपासनेत प्रखरतेने सहभाग घेत चला. काळ खूप कठीण आहे, धर्म संकटात आहे, आपली पात्रता, आपल्या घराची स्थिती धोक्यात आहे. पैसा अडका आणतो, 2 वेळेचं भेटते म्हणून सगळं जमलं सध्या असं नाही. अखंड परिवार, अखंड कुटुंब, अखंड वंश आपल्याला 100 पिढ्या नांदवायचं आहे. त्यामुळे जे जुनं ते सोनं हे धरून राहायचं आहे. त्याची शक्ती भगवान श्रीहरी तुम्हाला देव, एवढीच प्रार्थना करतो आणि ते थांबतो. सद्गुरुनाथ महाराज. एखादं भजन घेऊया. आपल्याला शांत चित्ताने जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेला एक प्रवचन ऐकून त्याचं मनन, त्याचं चिंतन केलं पाहिजे. शेवटी आपल्या गुरुस्थानाचा तो उपदेश आहे, तो तिकडून आलेला आहे, तो ऐकायचा. आणि पुन्हा सांगतो की प्रार्थना बळकट करा. आपल्या घरच्या तरुण पिढीला, लहान मुलांना हटकून घेऊन चालायचं आहे. सगळे आम्ही जे बनलो ते लहानपणी नेल्यामुळेच झालं. त्यामुळे कितीही ट्युशन क्लासेस काही असलं तरी टाइमशीर सत्संगाचा त्यांना पाठ घालून द्या, एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे.